नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेश भैसारे आपलं सर्वांचं आजच्या मराठीच्या तासिकेमध्ये खूप खूप स्वागत करतो. मागल्या तासिकेमध्ये आपण पाठ क्रमांक 11 इंधन बचत शिकलेलो आहोत. आज आपण ह्या पाठावरील स्वाध्याय सोडविणार आहोत. नमस्ते प्यारे विद्यार्थियों, पिछले पीरियड में हमने पाठ क्रमांक 11 ईंधन बचत पढ़ा है. आज हम इस पाठ पे का स्वाध्याय छुड़ाने जा रहे हैं. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. हा संवाद कोठे झाला? उत्तर. हा संवाद दिनूच्या स्वयंपाकघरात झाला. आ. संवादात किती पात्रे आहेत? उत्तर. संवादात दिनू आणि फातिमा अशी 2 पात्रे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक ई पाहू. दिनूला कशाचे महत्त्व पटले? उत्तर. दिनूला इंधनाच्या बचतीचे महत्त्व पटले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. खालील चित्रे पहा, त्याखालील वाक्ये वाचा. ईंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा. नीचे दिए गए चित्र देखिए. उसके नीचे जो वाक्य दिया है उसे पढ़िए. ईंधन बचत के और भी मार्ग बताइए. विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे आहे पहिलं चित्र आणि याखाली वाक्य दिलेलं आहे. पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा. पानी गरम करते वक्त बर्तन पर ढक्कन रखिए. आता बघूया दुसरं चित्र. हे आहे दुसरं चित्र आणि त्याखाली वाक्य दिलं आहे. सायकलवरून प्रवास करा. सायकल पे से प्रवास कीजिए. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया तिसरं चित्र. हे आहे तिसरं चित्र आणि याखाली वाक्य दिलेलं आहे. बसने रेल्वेने प्रवास करा. हमेशा बस या रेल्वे से प्रवास कीजिए. आता बघूया चौथं चित्र. हे आहे चौथं चित्र आणि याखाली वाक्य दिलेलं आहे. सौर ऊर्जेचा वापर करा. हमेशा सौर ऊर्जा का वापर कीजिए. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 3. खालील साधने ओळखा. नीचे दिए गए साधन पहचानिए. ही साधने वापरण्यासाठी कोणते ईंधन लागते? इन साधनों में कौन सा ईंधन इस्तेमाल किया जाता है? यापैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त ईंधन बचत होते ते घरी चर्चा करून सांगा. दिए गए साधनों में से कौन सा साधन इस्तेमाल करने से सबसे ज़्यादा ईंधन बचत होगी, यह घर पर चर्चा कर कर बताइए. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हे आहे पहिल्या साधनाचं चित्र. ओळखता येईल का? हे काय आहे? बघा, ही आहे कोळसा शेगडी आणि ह्यामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरल्या जातो. आता बघा दुसरं चित्र. हे चित्र ओळखलं का? हा आहे स्टोव आणि ह्या स्टोवमध्ये इंधन म्हणून घासलेट वापरल्या जातं. आता बघा तिसरं चित्र. ही आहे चूल आणि यामध्ये इंधन म्हणून काय वापरले जाते? लाकूड. आता बघा चौथं चित्र. तुम्हा सर्वांना हे चित्र चांगल्या प्रकारे परिचित आहे. आप सभी विद्यार्थी इसे अच्छे से पहचानते हो. हा आहे स्वयंपाकाचा गॅस. याला म्हणतात गॅस शेगडी आणि ह्यामध्ये इंधन म्हणून काय वापरले जाते? LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा पुढलं चित्र. ओळखता येईल का हे चित्र कशाचं आहे? हा आहे गोबर गॅस आणि ह्यामध्ये शेण इंधन म्हणून वापरल्या जाते. आता बघा पुढलं चित्र. ही आहे सौर चूल. ह्यामध्ये सूर्यप्रकाश इंधन म्हणून वापरल्या जातो.
आता बघा पुढलं चित्र. ही आहे विजेची शेगडी. ह्यामध्ये वीज इंधन म्हणून वापरल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, वर दिलेल्या साधनांपैकी सौर चूल हे साधन वापरल्यास विजेची सर्वात जास्त बचत होते, कारण ह्यामध्ये सूर्यप्रकाश इंधन म्हणून वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या पाठावरील स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.